नमस्कार मित्रांनो. प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं स्वतःची कार घेण्याचं. कारण कार असले की आपण फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत ट्रिपला जाऊ शकतो आणि एमर्जन्सीमध्ये दुसऱ्या कोणावर अवलंबून राहावं लागत नाही. पण अनेक लोक भावनेत येऊन कार खरेदी करतात आणि नंतर मोठ्या EMI आणि व्याजामुळे आर्थिक ताण येतो. म्हणजेच आज आपण एक खूप महत्त्वाचा नियम समजून घेणार आहोत. त्या नियमाचं नाव आहे 24/4/10 रूल आणि हा नियम कार खरेदी करताना कसा वापरायचा ते आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा 24/10 रूल म्हणजे काय? तर 20% डाऊन पेमेंट. पहिला नियम सांगतो की कारच्या किमतीच्या किमान 20% रक्कम डाऊन पेमेंट म्हणून द्यावी. समजा तुम्ही 10 लाख रुपयांची कार खरेदी करत आहात तर त्यामध्ये 20% म्हणजे 2 लाख रुपये डाऊन पेमेंट असायला पाहिजे. जर तुमच्याकडे 2 लाख रुपये नसतील तरी याचा अर्थ असा होतो की तुम्ही कमी किमतीची कार घ्यायला पाहिजे. दुसरा नियम सांगतो की कारचं लोन जास्तीत जास्त 4 वर्षाचं असावं. म्हणजे 4 वर्ष म्हणजे 48 महिने. खूप लोक 6 वर्षे किंवा 60 वर्षाचं कार लोन घेतात, पण त्यामुळे व्याज खूप जास्त भरावं लागतं. म्हणून शक्यतो लोन पिरियड कमी ठेवणे चांगले. तिसरा रूल 10% इन्कम रूल. म्हणजे तिसरा नियम सांगतो तुमच्या महिन्याच्या उत्पन्नाचा जास्तीत जास्त 10% रक्कमच कारवर खर्च व्हायला पाहिजे. त्यामध्ये तुमचा EMI, पेट्रोल डिझेल खर्च, मेंटेनन्स आणि इन्शुरन्स. आता एक उदाहरण पाहूया. समजा अवि नावाचा व्यक्ती आहे. अविची वार्षिक कमाई 6 लाख रुपये आहे. जर आपण ते 12 महिन्यांनी डिवाइड केले तर त्याचे महिन्याचे उत्पन्न 50,000 रुपये. आता 10% प्रमाणे 5,000 रुपये होतात. म्हणजे अविने कारसाठी महिन्याला 1,000 रुपयांपेक्षा जास्त खर्च करू नये. हा नियम न पाळल्यास काय प्रॉब्लेम होतो पहा. अवि एक कार बघतो, त्याची किंमत 2,50,000 रुपये असते. या परिस्थितीत डाऊन पेमेंट भरलेलं नाही, म्हणजे 2,50,000 रुपयांचं लोन घेतो 7% दराने 60 महिन्यासाठी. यामुळे अविची EMI येते 4,950 रुपये प्रति महिना आणि 5 वर्षात तो 47,018 रुपये व्याज भरतो. हा रूल वापरला तर काय होतं बघा. यावेळी पण 2,50,000 रुपयेच कारची किंमत आहे. म्हणजे 20% म्हणजे 50,000 रुपये तुम्ही डाऊन पेमेंट भरता आणि 2 लाख रुपयांचं 60% दराने 48 महिन्यासाठी तर अविला जवळपास 4,789 रुपये प्रति महिना EMI चालू होईल. तो एकूण व्याज भरतो 29,884. आता समजून घ्या अविचं लोन 4 वर्षात संपलं, म्हणजे पुढच्या 1 वर्षासाठी त्याला EMI द्यावी लागणार नाही. जर तो तीच रक्कम 4,789 प्रति महिना वाचवतं तर त्याच्याकडे एका वर्षात 57,468 रुपये होते. जर तो 2 वर्ष साठवतो तर ती रक्कम होते 1,14,936. जर तो 3 वर्ष साठवतो तर 1,72,404 आणि जर 4 वर्ष साठवतो तर ती रक्कम होती 2,29,872. म्हणजे फक्त 4 वर्षात ती कार तो कॅशमध्ये घेऊ शकतो. त्यासाठी त्याला 1ही रुपयाचं व्याज द्यावे लागणार नाही.